विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. आज आहे 1 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण की आज जेवढे प्रश्न बघणार आहोत त्यामधून एक तुमच्यासाठी होमवर्क मी देणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडेच युरोपमधून आयात होणाऱ्या कारवरील टॅरिफ किती टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे? 15%, 25%, 10% की यापैकी कोणीही नाही? जेवढेही 10 प्रश्न बघणार आहोत त्याचा तुम्ही मॉक सराव करू शकता. जर उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तर लक्षात घ्या, अलीकडे युरोपमधून आयात होणाऱ्या कारवरील टॅरिफ हा आता 10% कमी होणार आहे. भारत युरोपीय संघातून आयात होणाऱ्या कारवरील शुल्क सध्याच्या 110%वरून कमी करून 10% करण्याची योजना आखत आहे. हे पाऊल भारत आणि युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप देण्याच्या दिशेने एक महत्त्वाची प्रगती मानली जात आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे जगातील सर्वात मोठा कंप्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट कोणत्या देशाने सुरू केला? रशिया, चीन, जपान की यापैकी कोणीही नाही? तर लक्षात घ्या, हा जो सर्वात मोठा कंप्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट आहे तो चीन या देशाने सुरू केला. चीनची कॅपिटल आहे बीजिंग, करन्सी आहे रेनबिन्बी, प्रेसिडेंट आहे झी जिनपिंग. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच वायली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले? सलीम अहमद, रमेश कुमार जनेजा, शत्रुजीत सिंग कपूर की चंद्रकांत लहरिया? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे चंद्रकांत लहरिया. लक्षात घ्या, वायली रिसर्च हिरोज ही संशोधक, समीक्षक आणि लेखकांना सन्मानित करणारी एक जगातील पुढाकार आहे, जी समावेशक, प्रभावी आणि अभिनव संशोधनाच्या माध्यमातून अकादमिक क्षेत्राबाहेरही योगदान देतात. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच भारतीय नौसेनेचा पहिला प्रशिक्षण स्क्वॉड्रन चालू असलेल्या प्रशिक्षण तैनाती अंतर्गत कोणत्या देशाच्या बंदरात पोहोचला आहे? ऑप्शन आहे सिंगापूर, मलेशिया, थायलंड की यापैकी कोणतेही नाही? आणि विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, जर आपल्याला चालू घडामोडींची क्विजच्या माध्यमातून तयारी करायची असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही नक्की जॉईन करा, ज्यावर आपण डेली बेसिसवर 2 ते 3 क्विज घेऊन येत असतो. तुम्हाला टेलिग्रामवर माहीत आहे, क्विज केल्यानंतर तुम्ही स्वतः अटेम्प्ट करतात, चुकल्यानंतर ते करेक्ट ॲन्सरही सांगतो आणि त्याचं एक्सप्लेनेशनही त्या ठिकाणी सांगतो. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याद्वारे तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्या. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे थायलंड. थायलंडची कॅपिटल आहे बँकॉक, करन्सी आहे थाई बहत. मैत्री अभ्यास कोणता आहे? तर भारत आणि थायलंडमध्ये जो अभ्यास आहे त्याला नाव देण्यात आलं आहे मैत्री. भारतीय नौसेनेच्या पहिल्या प्रशिक्षण स्क्वॉड्रनची जहाजे INS तीर, INS शार्दूल, INS सुजाता, IGS सारथी यांच्यासह दक्षिण पूर्व आशियामधील चालू प्रशिक्षण तैनातीचा भाग म्हणून 25 जानेवारी 2026 रोजी थायलंडच्या फुकेत डीप सी पोर्टवर पोहोचली. हे बंदर आगमन विशेष महत्त्वाचे आहे, कारण वर्ष 2026 हे आशियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे नॅशनल जिओग्राफिक डे कधी साजरा करण्यात आला? 26 जानेवारी, 27 जानेवारी, 25 जानेवारी की यापैकी कोणतेही नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 27 जानेवारी. लक्षात घ्या, नॅशनल जिओग्राफिक डे 2026 हा मानवतेच्या त्या जिज्ञासेचा उत्सव आहे जो आपल्याला आपला ग्रह पृथ्वी समजून घेण्यासाठी आणि शोधण्यासाठी प्रेरित करतो. हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो आणि भूगोल, विज्ञान, अन्वेषण, संस्कृती, वन्यजीवन तसेच पर्यावरण संरक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकतो. पुढील प्रश्न, अलीकडे 400 ग्रँड स्लॅम जिंकणारे पहिले खेळाडू कोण बनले आहेत? राफेल नदाल, रोजर फेडरर, नोवाक जोकोविक की यापैकी कोणतेही नाही? तर याचं योग्य उत्तर आहे नोवाक जोकोविच. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने हर जिल्ह्याच्या दिवशी पदार्थांना लोकप्रिय करण्यासाठी एक जिल्हा एक व्यंजन योजना सुरू केली? बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश की यापैकी कोणतेही नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश मॅपमध्ये बघून घ्या. याची स्थापना झाली 24 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, राजधानी आहे लखनौ, एकूण जिल्हे आहेत 75, क्षेत्रफळ आहे 2,43,286 चौरस किलोमीटर, राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा आणि पिलीभीत आणि महत्त्वाचं धरण जे आहे ते आहे रिहंद. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे युनेस्कोने कोणत्या देशाच्या वारसा आणि शिक्षणाच्या संरक्षणासाठी $7,40,000 सहाय्य रक्कम दिली आहे?
युक्रेन, व्हिएतनाम, व्हेनेझुएला की यापैकी कोणतेही नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे व्हिएतनाम. व्हिएतनामची कॅपिटल आहे हनोई, करन्सी आहे व्हिएत डोंग, प्रेसिडेंट आहे लोंग कोंग, प्राईम मिनिस्टर आहे फाम मिन चिन. युनेस्कोने तीव्र वादळामुळे प्रभावित व्हिएतनामच्या भागांमध्ये सांस्कृतिक वारसा आणि शिक्षणाच्या संरक्षणासाठी $7,40,000 आपत्कालीन पॅकेजची घोषणा केली आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. आजचे व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, हे टार्गेट अचीव करण्यासाठी मदत करायची तर लगेचच व्हिडिओला लाईक करून द्या आणि शक्य असेल तर खाली तुम्ही थँक्यू देखील कमेंट करू शकता. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्यात 450 कोटी खर्चाच्या माताबरी पर्यटन सर्किटची पायाभरणी करण्यात आली? आसाम, मणिपूर, त्रिपुरा की यापैकी कोणतेही नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे त्रिपुरा. लक्षात घ्या, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी डोंबूर येथे 450 कोटी रुपयांच्या खर्चाने तयार होणाऱ्या माताबारी पर्यटन सर्किटची पायाभरणी केली, जे त्रिपुरा सुंदरी मंदिर आणि चाबीमुरा आणि डोंबूर तलावाला जोडेल. त्रिपुरा बघून घ्या मॅपमध्ये कुठे आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्रिपुरा राज्य आहे. स्थापना झाली 21 जानेवारी 1972ला. राजधानी आहे अगरतला. मुख्यमंत्री आहेत माणिक सहा. राज्यपाल आहेत नल्लू इंद्रसेना रेड्डी. एकूण जिल्हे आहेत 8. क्षेत्रफळ आहे 10,492 स्क्वेअर किलोमीटर. विधानसभेच्या 60 जागा आहेत, लोकसभेच्या 2 तर राज्यसभेची 1 जागा आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत बालिकांच्या शिक्षणासाठी 1,250 कोटींचा निधी मंजूर केला आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे गुजरात. गुजरात सरकारने शैक्षणिक सत्र 2025-26साठी नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत 1,250 कोटींच्या आर्थिक सहाय्याची घोषणा केली, ज्याचा फायदा इयत्ता 9वी ते 12वीमध्ये शिकणाऱ्या 12 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होईल. गुजरात मॅपमध्ये कुठे आहे बघा. स्थापना झाली 1 मे 1960ला. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. जिल्हे आहेत 33. क्षेत्रफळ आहे 1,96,244 स्क्वेअर किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे गीर, ब्लॅकबक आणि वंसदा. त्यानंतर महत्त्वाची धरणे आहे सरदार सरोवर, उकाई, काढाणा, दंतीवाडा आणि धारोई. विधानसभेचे 182 जागा आहेत, लोकसभेच्या 26 तर राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. यानंतर कालचे जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करून घेऊयात. सध्या ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष कोण निवडले गेले आहेत? शेख जॉन बिन अहमद अल थानी. अलीकडे जागतिक आर्थिक मंचाने कोणत्या राज्यात 4थ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली? आंध्र प्रदेश. अलीकडेच आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम फिंग्स इंडिया 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तेलंगणा. अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस कधी साजरा करण्यात आला? 26 जानेवारी. अलीकडेच बनारस साहित्य महोत्सव 2026मध्ये कोणाला भारतेंदू हरिश्चंद्र लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले जाईल? नमिता गोखले. अलीकडेच वुमन प्रीमियर लीगमध्ये शतक करणारी पहिली खेळाडू कोण बनली? नेट सायवर ब्रंट. अलीकडे इंडोनेशियाच्या कोणत्या मुख्य बेटावर मोठा भूस्खलन झाला आहे? जावा. अलीकडे कोणत्या राज्याने समान नागरी संहिता अध्यादेश 2026 लागू केला? उत्तराखंड. अलीकडे मार्क टली यांचे निधन झाले, ते कोण होते? पत्रकार. अलीकडे भारताने गल्फ फूड 2026मध्ये भागीदारी देश म्हणून ऐतिहासिक सुरुवात कुठे केली? दुबई या ठिकाणी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडे जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट कोणत्या देशाने सुरू केला आहे? रशिया, चीन, जपान की यापैकी कोणतेही नाही? तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तसेच चालू घडामोडीचं मटेरियल हवं असेल तर 5,000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट तुम्हाला फक्त 199 रुपयामध्ये मिळेल. सध्या New20 हा कुपन कोड यूज केला तर 40 रुपये डिस्काउंट म्हणजे 160मध्ये हे मटेरियल मिळेल. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर हा QR कोड स्कॅन करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आत्तापर्यंत आपल्याकडे 1300+ प्रश्न आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले आहेत. अशा पद्धतीने प्रश्न असतात. खाली तुम्ही ऑप्शनवर क्लिक करायचं. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला योग्य आन्सर काय आहे ते बघायला भेटेल. तर नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. तसेच आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.